झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधील जर्मन बेकरीज बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यावेळेचे प्रत्यक्षदर्शी असलेले कुटे स्वतः आपल्याबरोबर आहेत। कुटेजी, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे, तो म्हणजे हिमायत बेगला अखेर दोषी ठरवण्यात आलेला आहे। याची भीषणता आपण जवळून पाहिलेली होती। निकालासंदर्भात आपल्याला काय बोलावंसं वाटतंय? कुटेजी, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा? कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये। मात्र पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण थेट जाणार आहोत पुण्याला। आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यावेळेला आपल्याबरोबर आहे। नितीन, पुण्यामधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील हिमायत बेगला आज दोषी ठरवण्यात आलं। एक महत्त्वपूर्ण निकाल जो आहे तो देण्यात आलेला आहे। यामध्ये ज्यांनी आपले नातेवाईक गमावलेले आहेत त्यांच्यासाठी देखील थोडा दिलासादायक असा हा निर्णय, कारण इतर आरोपींबाबत जो आहे तो निर्णय अजून बाकी आहे। काय सांगाल? विशाल, निश्चितपणे जर्मन बेकरीतले स्फोट हे पुण्यावरचा पहिला दहशतवादी हल्ला होता। पहिल्यांदाच पुण्यामध्ये दहशतवादी कारवाई किंवा बॉम्बस्फोट झालेले होते, त्यामुळे संपूर्ण पुणे शहर या हल्ल्याने हातरून गेलेलं होतं। आता या घटनेला 3 वर्ष होऊन गेलेले आहेत। दहशतवादीने हल्ला करताना देखील अत्यंत विचारपूर्वक हे स्थान निवडलं होतं, कारण जर्मन बेकरी हे कोरेगाव पार्क परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जवळच जर्मन बेकरीच्या जवळच छबाड हाऊस आहे, त्याचबरोबर ओशोनचा आश्रम देखील याच परिसरामध्ये आहे। त्यामुळे परदेशी नागरिकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते। छबाड हाऊस हे ज्यूंचं धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे ज्यू नागरिकांची तिथे मोठी वर्दळ असते। देशविदेशातील पर्यटक, नागरिक आणि पुणेकर सामान्य नागरिक देखील त्या परिसरात मोठ्या संख्येने असतात। हे सर्व लक्षात घेऊनच हे जर्मन बेकरीचं टार्गेट निवडलेलं होतं असं लक्षात येत आहे। आणि त्यामध्ये हा स्फोट एवढा मोठा होता की त्यामध्ये 17 नागरिकांना प्राण गमावे लागले। तर झी 24 तास एक पाऊल पुढे।